नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आज आपण शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश याविषयी मराठी माहिती पाहणार आहोत। चला तर मग आपण सुरुवात करूया। जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज हे नाव कानावर पडताच प्रत्येक मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून येतो। मुठभर मावळ्याच्या मदतीने स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवून महाराजांची गौरवगाथा वर्णावी तेवढी थोडीच। जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांचे नाव मोठ्या मानाने घेतले जाते। महाराष्ट्राच्या आणि भारताच्या वेगवेगळ्या भागात असलेले किल्ले याच पराक्रमाची साक्ष देतात। म्हणूनच मराठा साम्राज्याचे सामर्थ्य दर्शवणाऱ्या 12 किल्ल्यांची निवड भारतातर्फे 2024-25 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी आली होती। या किल्ल्यांची यादी साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग तसेच तमिळनाडूमधील जिंजी किल्ला याचा समावेश आहे। स्वराज्य निर्मिती आणि ते टिकवण्यासाठी महाराजांनी हे किल्ले वैभव उभारले। शत्रूला न दिसणारे दरवाजे आणि किल्ल्यांची माची स्थापत्य हे मराठा स्थापत्यशास्त्रातील महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे। हे माची स्थापत्य जगातील कोणत्याही किल्ल्यात दिसून येत नाही। माची स्थापत्य म्हणजे गडाच्या सुरक्षतेचा आणि युद्ध कौशल्याचा मुत्सद्दीनीतीने रचलेला भाग आहे। हेच अद्वितीय वैश्विक मूल्य आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील किल्ले हे स्वराज्याच्या इतिहासाची साक्षीदार आहेत। शिवराय शंभूराजांच्या मावळ्यांनी जीवाची बाजी लावत या किल्ल्यांचे रक्षण केले आहे। अनेक किल्ले तर शत्रूंच्या ताब्यातून जिंकले आहे। हे किल्ले राजांच्या मावळ्यांच्या शौर्याची गाथा सांगणारे आहेत आणि आज या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळात स्थान मिळाल्याने जगभर या किल्ल्यांचा डंका तर वाजणारच आहे। आज आपण मराठी माहिती, ऐतिहासिक, अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नामांकन मिळाले आहे याबाबत आपण माहिती पाहिलेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचे विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।